नमस्कार मित्रांनो, ठरल तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सायली आणि अर्जुन प्रियाच्या या ट्रॅपमध्ये अडकलेत. का या सोनलचे सगळे त्यांनी पुरावे दाखवलेत, कागदोपत्रे, आणि सोनलला नेल्य खाईनली. तो जो तिचा खोटा नातेवाईक बनून आलाय ना, तिचा सो कॉल्ड काका, त्याने नेल्य त्या सोनलला. सायली, अर्जुन फायनली प्रियाच्या ट्रॅपमध्ये फसलेत. बघत रहा कस आणि काय ते. सुरुवातीला त्यांनी दाखवल्या सोनलच्या मानेवरच्या माग ते बघतात जळालेला, आणि इकडे प्रियाने त्या माणसाला कसं वधवून घेतलं होतं ना, ते सगळं मध्ये त्यांनी दाखवलं. प्रिया सांगत असते आता त्या दोघांना की सोनल म्हणाली की तिला पुण्यातल्या गुरुजींनी सांभाळले. कोण आहे ते गुरुजी? आणि त्या गुरुजींनी पुन्हा तिला तिच्या आई वडिलांकडे सोडायचा प्रयत्न नाही केला का? त्यांनी तक्रार नाही नोंदवली का? असे प्रश्न सायली अर्जुन विचारतील या दोघांना. प्रिया या दोघांकडनं सराव करून घेते. मंडळी, तो माणूस म्हणतो खोटा पोलीस, तो खोटा पोलीस बनून जाणार आहे ना. तो म्हणतो की याच उत्तर मी देतो आम्हाला. मला इन्स्पेक्टर सावंतांचा फोन आला होता. वात्सल्य आश्रमात नवीन मुलमुली आले. ते खोटो फॉर्म मुलांची वर्णन सगळं काही मी व्यवस्थित तपासलं होतं, आणि त्या फॉर्मवर सोनलचा आधीचा खोटो होता. पुण्याच्या पोलीस स्टेशनमध्ये एक वयस्कर हवालदार आहे, त्यांनी मला सोनलचा जुना खोटो दाखवला. त्या हवालदारांनी सोनलचा लहानपणीचा खोटो दाखवला, आणि त्यात जुना FIR पण होता. छोटी मुलगी सापडल्याची नोंद होती. मंदिरातल्या गुरुजींनी ती नोंद केलीच होती, आणि हीच ती FIRची नोंद आहे. आणि ती FIRची नोंद अर्जुनला दाखवली आहे. बघा या इन्स्पेक्टरने म्हणजे कशा पद्धतीने प्रियाने सगळं वधवून घेतलं हे त्यांनी मध्ये शॉट दाखवलेत. बघा आता ते तो जो खोटा पोलीस आहे ना, तो अर्जुनला दाखवतो आणि म्हणतो हे बघा ही ती नोंद FIRची. एक भला माणूस या छोट्या मुलीला सोडून गेला होता तिथे पुण्याला. तिथे वडगावला आग लागल्यानंतर एक मुलगी घाबरत घाबरत रडताना त्यांना दिसली. त्यांनी बऱ्याच जणा यांना विचारलं ही मुलगी कोणाची आहे, पण त्यावेळेला तिथे अशी सिच्युएशन नव्हती, म्हणजे तिथे कोणीच नव्हतं. तर तिचं कोणी भेटलं नाही, म्हणून तो भला माणूस या मुलीला घेऊन मंदिरात आला, आणि गुरुजींनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन याची नोंद केली होती. आणि त्याच वेळेला त्या मुलीचा काढलेला हा खोटो आता या सोनलचा लहानपणीचा खोटो पण दाखवलाय अर्जुनला त्या खोट्या इन्स्पेक्टरने. मंडळी, सायली आणि अर्जुन सगळी पडताळणी करून घेतायत. सोनलला घेऊन आलेला हा माणूस तिचा सखाच काका आहे का दुसरा कोणी आहे? पण यांनी अशा पद्धतीने कागदोपत्र उभे केले जेणेकरून सायली अर्जुनला खरं वाटेल की हेच त्या मुलीचे काका आहे, आणि हा जो खोटा इन्स्पेक्टर बनून आलाय ना, हा खरा पोलीस आहे. असं इन्होंने सगळं नाटक उभं केलंय. बघा, प्रिया आता या माणसाला सांगताना दाखवली आहे की गुरुजींनी कंप्लेंट करून सुद्धात या मुलीचे आईवडील सापडले नाही का? प्रयत्न केला नाही तिला शोधायचा कोणी? आता दुसरी एक काहीतरी चिठ्ठी बाहेर काढली आहे त्या पोलिसांनी, आणि तो आता उत्तर देतोय अर्जुनला. या मुलीची चौकशी करत पोलीस वडगावला पोहोचले होते, पण तिथे या मुलीचे आईवडील पोहोचलेच नव्हते. त्यावर आता हा जो खोटा काका बनून आला ना, तो उत्तर देतो हो कसं सापडणार होतो त्यावेळेला आम्ही ते गाव सोडून गेलो होतो. तो त्या घरातल्या आठवणी होत्या सोनलच्या, म्हणजे प्राचीच्या. आमच्या तिथे माझ्या वहिनीच्या डोळ्यातल पाणी थांबत नव्हतं. माझ्या भावाने हा निर्णय घेतला की गाव सोडलं तेव्हा कुठे माझ्या वहिनीला बरं वाटलं. गाव सोडल्यावर पुढे तो खोटा पोलीस म्हणतो हो आम्ही बरीच तिथे जाऊ, म्हणजे त्या पोलिसांनी तिथे वडगावला बरीच चौकशी केली, पण हिच्या आईवडिलांचा कुठेच पत्ता लागला नाही. अर्जुन म्हणतो तुम्ही म्हणाला होतात की तुम्ही तर प्राचीची मिसिंग कंप्लेंट केली होती, त्याचा काही पुरावा आहे का तुमच्याकडे? आता बघा, हा पुरावा यांनी ऑलरेडी तयार केलाय, आणि तो प्रियाला दाखवतोय. आता हा माणूस म्हणजे तुम्हाला कळते का मंडळी? मध्ये असे त्यांनी ते दाखवलेत प्रियाचे सीन. ती
यांच्याकडून रटवून घेतीय सगळे प्रश्नांची उत्तरं, जे प्रश्न अर्जुन विचारणार आहे आणि त्याची उत्तरं ऑलरेडी यांच्याकडे कशी तयार झाली हे त्यांनी या सीनमध्ये दाखवलीय. आता त्या खोट्या काकाने प्रियाजवळ दिलं आणि म्हणतोय, ही FIRची कॉपी. सचिन म्हणतो, प्रिया, मी ही FIRची कॉपी चेक करून घेतली आहे बर का, अगदी व्यवस्थित ऑथेंटिक आहे. प्रिया म्हणते, सचिन, ही अर्जुनला खरी वाटेल ना? FIRची कॉपी म्हणजे त्याच्या नजरेला ही खरी वाटायलाच हवी. सचिन म्हणतो, असं जर कोणी डायरेक्ट बघितलं तर त्याला खरीच वाटणार ही FIRची कॉपी. प्रिया म्हणते, सुरेश, प्राचीच्या पोलीस तपासाच पुढे काय झालं? त्यावर हा प्राचीचा म्हणजे सोनलचा खोटा काका म्हणतो, पोलिसांनी बराच तपास केला, पण वडगावच्या जत्रेमध्ये जी आग लागली त्यात बरीच लोक जळून कोळसा झाली होती. त्यात काही लहान मुलांचा समावेश होता. त्यामुळे पोलिसांना त्यांचा तपास थांबावा लागला. त्यावर आता हा खोटा पोलीस म्हणतो की ही कॉपी आमच्या रेकॉर्डला ऑलरेडी होती. अर्जुन आता ही सगळी कॉपी, FIR हे सगळे डॉक्युमेंट चेक करत असतो आणि या खोट्या पोलिसाला म्हणत असतो की मला त्या पुण्याच्या गुरुजींना बोलायच, त्यांना विचारायच मला की त्यांनी सोनलला पनवेलच्या मंदिरात का सोडलं. तो खोटा पोलीस म्हणतो, मी त्या गुरुजींची चौकशी केली होती सर, त्यांना एक गंभीर आजार होता, त्यांच्याकडे वेळ कमी होता आणि त्यांनी ठरवलं होतं की त्यांच्या ओळखीचे जे गुरुजी आहे त्यांच्याकडे या मुलीला पाठवायचं म्हणून. अर्जुन आता सोनलला विचारतो, सोनल बेटा, हे सगळं खरं आहे का? सोनल म्हणते, हो, गुरुजींनी मला सांगितलं होतं, त्यांना बरं वाटत नाहीये म्हणून आता ते मला पनवेलला पाठवणार, म्हणूनच मला पनवेलला जावं लागलं. ते मला म्हणाले होते की पनवेलचे गुरुजी चांगले आहेत, ते तुला सांभाळतील सायली. त्यावर म्हणते, मला असं वाटत की आपण पुण्याला जायला व त्या गुरुजींना भेटायला. बघा हा मंडळी, आजचा एपिसोड बोर नाहीये. अर्जुन आणि सायलीने प्रत्येक गोष्टीची बारकाईने चौकशी केली आहे आणि बघा तर इथे एवढे सगळे जण आहे की सायलीने या मुलीला यांना सुपरत करण्यापूर्वी किती चौकशी केली होती, तरी सुद्धा सायलीला अटक झाली आहे. प्रोमो तर तुम्ही पाहिलाच आहे. आता सायलीने असं म्हटल्या हा खोटा पोलीस म्हणतो, मॅडम, ते शक्य नाहीये, काही दिवसापूर्वी गुरुजी वारलेत. आता ती सोनल रडायला लागते आणि म्हणते, गुरुजी गेले. आता सायली तिला जवळ घेते आणि कोणीतरी यांचे असे फोटो काढतंय. हा दुसरा यांचे फोटो काढणारा, दुसरा तिसरा कोणी नाही बर का मंडळी, सचिन आहे आणि हे त्यांनी शेवटी आपल्याला समोर दाखवलाय. बघा, बाहेरून, आश्रमाच्या बाहेरून सचिन फोटो काढतोय. आता तो खोटा पोलीस म्हणतो, गुरुजींनी संगोपन चांगलं केलं होतं या मुलीचं, पण तिला कधी शाळेत नाही जाता आलं कारण त्यांच्याकडे पैसे नव्हते ना. हो ना बाळा? सोनल म्हणते, हो. आता प्रिया पुढचा प्रश्न विचारते या खोट्या पोलिसाला, तुम्ही वडगाव सोडून गेल होतात आणि मग इतक्या वर्षांनी तुम्हाला कशी का आठवण झाली प्राचीची? म्हणजे तुम्ही पुन्हा प्राचीचा शोध का घेतला? तुम्हाला तर वाटलं होतं ना की प्राची त्या आगीमध्ये जळून गेली आहे. आता याचं उत्तर तो माणूस देतोय बर का अर्जुनला. म्हणजे प्रियाला ऑलरेडी माहिती आहे मंडळी की अर्जुन काय प्रश्न विचारणार आहे. तो माणूस म्हणतो, आमच्या एका नातेवाईकाला, ओळखीच्या माणसाला योगायोगाने प्राची दिसली, पण तो माणूस तिच्यापर्यंत पोहोचेपर्यंत प्राची दिसेनशी झाली होती. त्या माणसाने आम्हाला फोन करून सांगितलं की तुमची प्राची जिवंत आहे. आम्ही शोधाशोध केली पण प्राची सापडली नाही आम्हाला. त्यावर आता हे खोटा पोलीस म्हणतो, मी इन्स्पेक्टर सावंत कडे चौकशी केली होती, यांच्याकडे असलेला छोट्या प्राचीचा खोटो आणि या मोठ्या सोनलचा खोटो मॅच झाला बर का सर, आणि मी सगळ्यांची फॉरेन्सिक टेस्ट करून खात्री करून घेतली की हे सगळं खरं आहे आणि मगच कदम यांना घेऊन मी इथे आलोय. मला आता तो काका म्हणतो, मला एक कळत नाही, त्या पनवेलवाल्या मंदिरातल्या गुरुजींनी प्राचीला इथे का पाठवलं? म्हणजे प्रेक्षकांनो, या सोनलला त्या पुण्याच्या गुरुजींनी सांभाळलेलं असतं, ते वयस्कर झाले म्हणून त्यांनी त्यांच्या ओळखीच्या पनवेलच्या गुरुजींना दिलं आणि पनवेलच्या गुरुजींनी
मग या काकांकडे दिलं. हे काका वात्सल्य आश्रमात आहे ना? या काकांकडे, ते डायलिसिस काका. तर आता हाच प्रश्न विचारलाय त्या काकाने, खोट्या काकाने, की असं का केलं त्या गुरुजींनी. तो पोलीस मग काकांना विचारतो, काका तुमची आणि त्या पनवेलच्या गुरुजींची जुनी ओळख आहे का? ते काका सांगतात की हो, मी रोज त्या मंदिरात दर्शनाला जातो गुरुजींची, आणि माझी रोज भेट होते. सायली म्हणते, काका पुण्याच्या गुरुजींनी जर एवढ्या विश्वासाने पनवेलच्या गुरुजींकडे सोन्याला सोपवलं होतं, मग त्यांनी तुम्हाला का देऊन टाकलं? मग त्यावर ते काका उत्तर देतात, अगं ते गुरुजी आहे ना सायली, कर्नाटकात त्यांच या मुलीकडे कायमचे राहायला जाणार होते. इथे त्यांचा उदरनिर्वाह नीट होत नाही म्हणून मुलीकडे सोनला कसे बरे घेऊन जाणार ते? त्यांना वात्सल्य आश्रमाबद्दल सगळं माहीत होतं म्हणून त्यांनी सोनलला इथे पाठवणे योग्य समजलं. तेवढ्यात अर्जुनने चैतन्याला कॉल लावलाय आणि चैतन्याने तो उर्डस्पीकर वर टाकलाय. चैतन्याच्या समोर सावंत पण आहे. अर्जुन म्हणतो, चैतन्य काही डॉक्युमेंट्स पाठवतोय मी तुला, ते चेक कर आणि मला सांग लगेच. चैतन्य म्हणतो, हो पाठव लगेच. सावंत पण आहे माझ्यासोबत, आपलं काम लगेच होईल. सावंत म्हणतात, सर काळजी करू नका, पाठवा ते डॉक्युमेंट्स आम्हाला, मी चेक करून घेतो. अर्जुन म्हणतो, पाठवतो लगेच. कमाल आहे ना प्रेक्षकांनो, इथे मला प्रश्न पडलाय की एवढे सगळे डॉक्युमेंट्स फ्रॉड आणि खोटे असताना सुद्धा कसे काय ऑथेंटिक वाटले असतील. अर्जुन सायलीला म्हणजे कुठेन कुठे शंकेला वाव असतोच ना अशा गोष्टींमध्ये. आता याचं उत्तर म्हणजे प्रियाने हे सगळं अगदी पद्धतशीर मॅनेज केलेय. या सगळ्या गोष्टीचे खोटो सचिन बाहेरून काढतोय. इकडे नागराज म्हणत असतो, प्रियाला काय ग? प्रिया श्वेता कॉल करणार आहे की नाही? सचिनचा कॉल नाही, तिच्या कॉल नाही, किती वेळ वाट बघायचा, जीव जाईल माझा. प्रिया म्हणत असते या नागराजला, अहो नागराज काका, तो सोनलचा खरा काका खरा आहे. हे अर्जुन साईला पटायला तर हव ना, त्यासाठी थोडा वेळ नाही का जाणार? नागराजचा मुलगा म्हणजे राकेश पण तिथेच बर का? राकेश म्हणतो, पप्पा काय चालू असेल तिथे? आपण पेरलेला माणूस पकडला गेला तर प्रियाला आता राकेशचा खूप राग येतो. बर का? नागराज म्हणत असतो, राकेशला बेकलं काही बोलतो का रे? काही बोलतो का? लगेच काही बोलतो हा राकेश. राकेश म्हणतो, मी तर फक्त शंका बोलून दाखवली आहे. आणि सायली, अर्जुनला फसवण काही खाऊ आहे काही? रिया आता राकेशच्या गळा दाबते बर का आणि त्याला म्हणते, राकेश पनोती नाही लावायची. आता तो नागर म्हणत असतो, प्रिया सोड त्याला, सोड त्याला. असंच करत असतो बर का? तो कोणावर वेळ घालवते, सोड प्रिया त्याला. आता प्रिया राकेशला धमकी देते, राकेश मी या प्लनसाठी खूप मेहनत घेतली आहे बर का? काही झालं ना तरी मुलींच्या ट्रॅफिकिंगचा गुन्हा सायलीवर दाखल व्हायलाच हवा. पहिल्याच पायरी जर आपण पकडल्या गेलो ना, संपू आपण, मरू. राकेश कळते का तुला? थोबाड बंद ठेवायचं. राकेश म्हणत असतो, अग नाही बोलणार, सोड मला प्रिया सोड. नागराज आता शेवटी तिला असा लटकतो बर का आणि तिला ओढतो, सोड त्याला, सोड आणि बाजूला करतो. बापरे, प्रिया जास्तीच अग्रेसर आणि आक्रमक वाटते ना प्रेक्षकांनो? खूपच ओव्हर स्मार्ट झालीय प्रिया राकेशला पुन्हा धमकवत असते, बर का हे तुमच्या या दगडाला सांगून ठेवा, निगेटिव्ह बोलायचं नाही, वाटेल ते झालं ना तरी हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. प्रेक्षकांनो, प्रियाने कितीही प्लॅन केले ना तरी ती सायली अर्जुनला एवढा त्रास नाही देऊ शकणार. बघा तर आता पुढे काय होतं. अर्जुनला फोन आलाय चैतन्याचा. चैतन्य म्हणतो, अरे अर्जुन, तू पाठवलेले रेफरन्स चेक केलेत. इन्स्पेक्टर सावंत वडगावच्या इन्स्पेक्टरशी बोललेत, तू त्यांच्याशी बोल. सावंत आता सांगतात, अर्जुन सर, त्या इन्स्पेक्टर म्हणजे त्या वडगावच्या इन्स्पेक्टरकडे सगळ्या नोंदी आहेत आणि त्या फॅमिलीने या मुलीची नोंद पण केली होती हरवल्याची. आणि तिथले गावातले लोक सांगत होते की या मुलीचा शोध घेण्यात येत होता ब्याच दिवस. अर्जुन म्हणतो, बर ठीक आहे सावंत, मी बोलतो तुमच्याशी. बघा प्रेक्षकांनो, आता म्हणजे इथे तुम्हाला काय शंका आहे या सगळ्या गोष्टींमध्ये?
मला कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण काही गोष्टी माझ्याही लक्षात येत नाहीत. कधी कधी अर्जुन म्हणतो डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले. सायली, मधुभाऊ म्हणतात, म्हणजे हे सुरेश कदम खरंच सोनलचे काकाच आहेत ना? आता या दोघांनाही भीती वाटायला लागलेली असते. बर का लगेच श्वेता मध्ये म्हणते, असंच होऊ देत नाही का देव पावलाना. असं असेल तर सोनलला तिच्या हक्काच घर मिळेल. मग सायली म्हणते, थांब जरा श्वेता, इतक्यात आपल्याला कुठल्याही निष्कर्षावर पोहोचायचे नाहीये काका, तुम्ही जरा समोर या बरं. सायलीने त्या काकांना समोर बोलावलं. बर का सायली, त्यांना म्हणते, देवालास मरून सांगा काका, तुम्ही जे काही बोलताय ते सगळं खरं खरं आहे. सोनलच तुमची हरवलेली प्राची आहे आणि तुम्ही खरंच तिचे काका आहात. त्यावर सोनलला आपण त्यांच्यासोबत पाठवायची घाई करतोय. अर्जुन म्हणतो, सायली, तुला काळजी वाटणं साहजिक आहे, पण चैतन्य, मी आणि इन्स्पेक्टर सावंतांनी सगळे पेपर चेक केलेत. आता जर त्यांना आढळलं ना आपण, तर तो उगाच काहीतरी ओव्हर करेल. म्हणजे अजून तू कन्व्हिन्स झाली नाहीस हे कळतंय मला. म्हणजे सुरेश कदमवर शंका घेण्यासारखं काही कॉन्क्रीट पुरावा आहे का तुझ्याकडे? सायली म्हणते, नाही अहो, तसं ठोस पुरावा नाहीये, पण माझं मन सांगतंय का कोण जाणे सोनलला ना त्यांच्यासोबत पाठवायला माझं मन धसावत नाहीये. मधुभाऊ म्हणतात, पण बेटा सोनलला तिच्या हक्काच घर मिळायला हवं की नाही? तेवढ्यात श्वेता येते तिथे आणि म्हणते, सायलीताई, अग ते कदम म्हणतात की श्वेताला आम्हाला घरी घेऊन जायचं, त्यांची बहीण वाट बघते म्हणे. श्वेताची म्हणजे श्वेताची आई. आता सायली अजून टेन्शनमध्ये आली आहे. बर का, काय करावं सायलीला पण कळेना. अचानक हा काका उपटला आणि आता तो सोन्याला घेऊन जायचं म्हणतोय. मुळात ना प्रेक्षकांनो, यांत सगळ्यांचा खूप जीव आहे. त्या आश्रमातल्या मुलांमध्ये असं कोणाच्याही हाती नाही हो सोपून देतायत. आता तो काका सोनला कन्व्हिन्स करत असतो. बघा या सीनमध्ये, बाळा, अग तुझी आई रोज आठवण काढते तुझी, आम्ही पण काढायचो. तुझी आई वेडीपिशी झाली. तुझ्यासाठी तुझ्या आईला भेटायला आवडेल ना तुला? आता सोनल सायली जवळ येते. बर का सायली आलीये बाहेर. सोनल म्हणते, सायली ताई, हे काका म्हणताय की मी लहानपणी माझ्या आईच्या पदराला गुंडाळून बसायचे, म्हणजे मला पण आता थोडं थोडं आठवत्य. मला असं वाटते सायलीताई की हे माझे काकाच आहे. आता तो रमेश कदम म्हणतो, म्हणजे सोनलच्या आलेला खोटा काका. अहो वकील साहेब, हे बघा आमच्याना आता अंत नका बघू. माझा भाऊ एक आजारी असतो, आता त्याची मुलगीच त्याच्या औषध आहे. हो मधुभाऊ म्हणतात, हे बघा हो मिस्टर कदम नाही, आमची संचालिका आता सायली, आणि तीच अंतिम निर्णय घेईल. बर का, आता सायलीवर सोपवलं. बर का सगळं. मधुभाऊंनी सायली काही क्षण विचार करते. अर्जुन तिला खुणवत असतो डोळ्याने की सोपो तिला या काकाकडे. सायली शेवटी म्हणते, ठीक आहे, तुम्ही सोनलला घेऊन जाऊ शकता. पण तरी सुद्धा सायलीने त्यांना अलर्ट केलं. बर का प्रेक्षकांनो, बघा आता काय अलर्ट केलं ते. सायली म्हणते, हे बघा, तुम्हाला नंतर घरी गेल्यानंतर सुद्धा काही गोष्टी आम्हाला कळवाव्या लागतील. ती घरी नीट राहते का, जेवते का व्यवस्थित, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आम्हाला सांगायला जमतील ना? तुम्हाला आमच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल. त्यावर आता तो कदम म्हणतो, हो म्हणजे काय, मी सगळं कळवेल तुम्हाला. तुमचे खूप उपकार आहे. तुम्ही आमच्या प्राचीला सांभाळलत. आमची प्राची तुमच्यामुळे सुरक्षित ठिकाणी राहिली. मॅडम काळजी करू नका तुम्ही, मी रोज तुम्हाला मेसेज करेल. बर का, चल प्राची बाळा आवर, आता निघूयात आपण. असं म्हणून आता तो काका प्राचीला आवरायला सांगत असतो. प्राचीच मन नसतं तिथून निघण्यासाठी तयार. आता लगेच सोनलन या श्वेता जवळ येते. श्वेता म्हणते, चाललीस बेटा, कधी ग भेट होईल आपली? सायली म्हणते, अग येत राहील ती इथे भेटायला आपल्याला. श्वेता येशील ना सोनल तू? सोनल म्हणत असते, हो मी येणार. तुम्ही सगळ्यांनी त्यांनी एवढं प्रेमाने मला वागवलं, मला इथे राहायला खूप आवडत होतं. सायली ताई, तू किती छान छान ड्रेसेस दिले
मला खरंच खूप थक्यू बिचारी सोनल. प्रेक्षकांनो, तिला काय माहिती ती कुठल्या नरकात जाणार आहे ते. आता ही सोनल सगळ्यांना मिठी मारते बर का. त्या मानसीला, त्या सगळ्या बारीक बारीक पोरींना सायली म्हणत असते. सोनल ये बेटा सायली. आता तिला जवळ घेते बर का आणि तिला म्हणते, हे बघ बाळा, हे घर सुद्धा तुझंच आहे बरं का. तुला जेव्हा केव्हा आम्हाला भेटावंसं वाटलं ना तेव्हा ये इकडे, आम्ही सगळे तुझी वाट बघू लगेच. तो काका म्हणतो हो, ती जेव्हा म्हणेल तेव्हा मी तिला इकडे घेऊन येईल. आता ती सोनल म्हणते, सुरेश काका मला आजच्या दिवस इथे राहू देता का, उद्या येते ना मी तुमच्यासोबत आता. तो काका लगेच गडबडतो बर का. प्रेक्षकांनो, सायली तिला म्हणते, बेटा अग तुझे आई बाबा तुझी वाट बघताय. त्यांनी एवढे दिवस वाट बघितली, आता आणखीन एक दिवस वाट बघणं त्यांना सहन नाही होते. जा हजा, आज जायचं ठरलं ना, जा तू आज आणि पुन्हा ये नंतर इकडे. सोनल ऐकते आता सायलीचा. आता मला सांगा प्रेक्षकांनो, या सगळ्या प्रकरणामध्ये सायलीच काय बरं चुकलं. आजचा हा एपिसोड खूप महत्वाचा आहे. म्हणजे सायलीला कसं अडकवलंय त्यांनी यावरून आपल्याला दिसेलच येणाऱ्या भागांमध्ये. सायलीला आता सायली आता सोनला जवळ घेते बर का आणि सोनलची जायची तयारी होते. आणि इकडे सचिन सगळे फोटोज काढतोय. मधुभाऊ आता सोनलच्या त्या जाण्याचे काही डॉक्युमेंट्स आहेत. काय येते मला काही कळले नाही. आता त्या डॉक्युमेंट्सवर सायली सही करते बर का. ही सही सचिनने रेकॉर्ड केली आहे. फोटो काढतोय तो बाहेरून. कमाल आहे ना प्रेक्षकांनो. सचिन एवढा उद्योग करतोय पण बाहेरून कोणाला काही दिसलं नाही आणि आतून पण कोणाला शंका आली नाहीये. असो आता खायनली सायलीने त्या सोनलला सुपरत केले त्या काकांकडे बर का. सोनल रडत असते आणि म्हणत असते, सायली ताई मला विसरणार नाही ना. तू सायली म्हणते, नाही रे बेटा, असं कसं विसरू आम्ही तुला. तू सुद्धा आमची आठवण ठेव. सायलीने खूप जड अंतकरणाने सोनलला पाठवलं बर का. सायली म्हणत असते, बेटा खूप मोठी हो, मोठी झाल्यावर यशस्वी हो आणि तुझ्या आई बाबांना तुझा अभिमान वाटेल अशी हो बेटा. सायली किती व्यवस्थित समजवतीये काय बरं. चुकत्या बिचाया सायलीच. प्रेक्षकांना काहीतरी आपल्या त्या प्रियाला बदला घ्यायचा म्हणून हे सगळं चालू आहे. मी या बाबतीत एक प्रोमोचा छोटा एक रिव्ह्यू केलाय सादर समोर येऊन तुम्हा सगळ्यांसाठी. तुम्ही बघितला का नसेल बघितला तर नक्की बघा. अनघावी स्टोरी हे आपलं चॅनल आहे ना, त्यावरती मी या प्रोमोचा रिव्ह्यू दिलाय बर का. प्रेक्षकांनो, सायलीला मनस्ताप का असं त्या व्हिडिओच थंबनेल आहे. आजचा हा एपिसोड इथेच संपलाय. आता उद्याच्या प्रोमोत बघा. अर्जुन म्हणत असतो, सायलीला काय झालं सायली, तू इतका टेन्शन घेतलेस. सोनल शेवटी गेली वर्ग आश्रमातन पण सायलीच मन तिला काहीतरी सांगत असत. ती म्हणते, अहो मला टेन्शन आलंय हो सोनल. त्या घरात राहील ना व्यवस्थित. आपण जे केलं ते बरोबर केले ना. तिला पाठवून चूक तर नाही ना केली आपण. आता प्रिया फोन लावते श्वेताला. तेव्हा श्वेता सांगते आपला प्लन सक्सेसफुल झालाय. प्रिया मग नागराजला सांगत असते, सायलीला वाटते की तिने त्या मुलीच्या आयुष्यात सोनं केले पण सायलीने त्या मुलीला नरकात ढकललंय. आता येणाऱ्या 1 ऑगस्टला सायलीच डोहाळ जेवण होत असताना सायलीला अटक होणार आहे. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.